आले व हळद पिकामध्ये निमॅटोडची समस्या, सूत्रकृमीची समस्या ती कशी ओळखायची? कारण की सध्याच्या परिस्थितीमध्ये सड पण आहे, कंदकुचपणा आहे. मग त्याच्यामुळे पानं खराब होताय, पिवळी पडताय किंवा कडा चिरताय, खराब होताय, की निमॅटोडमुळे? हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि निमॅटोडची ओळख करून घेतली पाहिजे. कारण की जर निमॅटोडची ओळख नसेल, तर आपल्याला प्रॉपर उपाययोजना देखील करता येणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, की जर समजा मातीच्या खाली आपला जो कंद वाढतो आहे, विथ रूट्स किंवा रूट झोन, याच्यावर आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. तसेच जे आपले न्यू शूट्स आहेत, त्याच्यावर पानांचा प्रकार किंवा करपा किंवा कुठल्या प्रकारे काय दिसतंय ते पण आपण बघितलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात, जर मुळांवर गाठी आहे, तरच निमॅटोड असं आतापर्यंत सगळे गृहीत धरून चालतात. कारण की जेवढ्या काही प्रजाती आहेत, तर एकच प्रजाती आहे जी अशा गाठी करते. मग ती रूट नॉट निमॅटोड्स आपण ज्याला म्हणतो. गाठी करणारा निमॅटोड. पण शेतकरी मित्रांनो, अजून 2 जे निमॅटोड आहेत, जे आले आहेत पिकावर खूप जास्त प्रमाणात प्रादुर्भाव करतात. त्यामुळे सगळ्या अडचणी वाढतात. एकंदरीत कंदकुज, सड, मर जे काही आहे ते बऱ्यापैकी या इतर 2 निमॅटोडमुळेच आहे. कसं आहे? लक्षपूर्वक ऐका. आता जो पहिला आहे, जो प्रेटिलँकस आहे, म्हणजे हा कोण? लेसन निमॅटोड म्हणजे जखमा करणारा लेसन निमॅटोड. मग काय करतो हा? जी आपली रूट्स आहे, त्याच्यावर आत-बाहेर जाणं-येणं त्याचं चालू ठेवतो. त्याच्यामुळे मुळी तपकिरी पडतात, खराब होतात किंवा सडून जातात. मग आता जखमा झाल्या म्हणजे काय? त्याच्यातनं शिरणार पिथियम, फ्युजेरियम, रायझोक्टोना, रायझोक्टोनिया, फायटोप्थरा हे मध्ये शिरणार. मग ते जाणार कंदमध्ये, कंदकुज चालू होणार. जाणार पानांमध्ये, मग पानांच्या करपा चालू होणार किंवा कडा खराब होतात. मग त्यामुळे हा लेसन निमॅटोड म्हणजे प्रेटिलँकस हा एक निमॅटोड आहे. दुसरा निमॅटोड आहे रोडोफोलस. रोडोफोलस सिमिलिस. मग आता रोडोफोलस सिमिलिस म्हणजे काय? रूट बोरिंग निमॅटोड म्हणजे ड्रिल करणारा. आपण याला आपल्या सोप्या भाषेत म्हणू शकतो. म्हणजे हा काय? सर्वकडे मुळी असतील, कंद असेल, सगळीकडे ड्रिल करतो आणि मध्ये शिरतो आणि बारीक, 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 बारीक सगळं खात राहतो. मग याच्यामुळे देखील जखमा होतात. असा कंद पिचकायला लागतो. अलगद हातात वरचे शूट्स येऊन जातात. त्याच्यामुळे जीवाणूजन्य पण मर चालू होते आणि बुरशीजन्य पण मर चालू होते. मग आता हे दोन्ही निमॅटोड्स कसे ओळखायचे? तर तुम्हाला तपकिरी किंवा रेडिश स्पॉट्स मुळांना दिसतील. जिथे सड किंवा कंदकुज दिसते, ते काढून एकदा बघा. कारण की सड, कंदकुजसाठी आपण रासायनिक किंवा जैविकचा वापर करू, पण ती बुरशी तिचं प्रजनन, ती वाढते, ती मधी शिरते, यासाठी दरवाजा तर बंद केला पाहिजे. मग यासाठी मुळांच्या अवतीभोवती कवच करायचंय आपल्याला ट्रायकोडर्मा महत्वाचं. आणि सगळ्यात महत्वाचं, जाळं देखील आपल्याला पूर्ण बेडमध्ये तयार करायचं आहे. मग हे जाळं कोणी तयार करणार? ट्रायकोडर्मा. ट्रायकोडर्माने जाळं तयार केलं का हे जे निमॅटोड्स आहेत त्याच्यात अडकणार आणि हळूहळू ती त्यांचा रस शोषून घेणार. तसेच मध्ये शिरत असताना जर संरक्षण कवच असेल तरी त्या निमॅटोड्सला मध्ये जाता येणार नाही. यासाठी ट्रायकोडर्माचा आपल्याला रेग्युलर वापर करायचा आहे. डेक्स्ट्रोजपेक्षा हायेस्ट व्हर्जनचा जर आपल्याला हेल्प मी सेक्रेड मॅट्रिक्स बेस जर वापरायचा असेल तर तुम्ही विल्टेक्सचा 200 ग्रॅम पर्यंत वापर करू शकता किंवा रूटरक्षक किटमध्ये ते आहे. तसा एक त्याचा वापर करू शकता. तसेच हे ज्या जखमा आहेत त्या जखमा भरून काढण्यासाठी, तसेच हे निमॅटोड्स आणि शत्रुबुरशा जे मध्ये शिरत आहेत त्यांच्यापासून वाचवण्यासाठी आपल्याला फ्लोरोएक्स3 म्हणजेच काय? सुडोमोनास फ्लोरोसन्स जे आपल्याकडे तुमच्याकडे चांगल्या क्वालिटीचं असेल ते आपण वापरणं गरजेचं आहे. तसेच अल्ट्रमी सॅक्रेड मॅट्रिक्स बेस पाहिजे असेल तर फ्लोरोएक्स3 वापरा, नाहीतर रेग्युलर जे काही असेल ते वापरू शकता. त्यानंतर याच्यामुळे येणारी सड किंवा कंदकुज म्हणजे त्यासाठी ज्या पिथियम किंवा फ्युजेरियम ह्या बुरशा ज्या वाढतायत त्यांचं प्रजनन थांबवण्यासाठी आपल्याला बॅसिलस सबटिलिसचा वापर करणं गरजेचं आहे. मग बॅसिलस सबटिलिसमध्ये आपण GT15 वापरू शकतो किंवा जे काही आपल्याकडे बाजारात असेल त्याचा वापर आपण केला पाहिजे. मग आता हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला पाण्याचं नियोजन देखील प्रॉपर केलं पाहिजे. कारण की पाण्याचं नियोजन जर चुकलं, म्हणजे खूप जास्त जर पाणी झालं, तर निमॅटोड्सला पाण्याद्वारेच इकडून तिकडे वाहण्याची क्षमता असते. मग ते एक महत्वाचं आहे. मग आता हे सगळं करत असताना जे आपण बेड बनवतो किंवा जे बेड बनवलेले आहे, जर आपल्याला खूप जास्त प्रादुर्भाव या सगळ्या गोष्टींचा दिसत आहे, तर आपल्याला काय करायचं आहे? समजा साधारणतः आपलं असं 1 एकर क्षेत्र असेल किंवा व्हॉटएव्हर जे काही असेल आणि मग आपले असे हे बेड्स असतात. यामध्ये सेंटरला आपली सबमेन असते आणि तिथून हे सगळं ड्रीप असतं. अशा प्रकारे आपलं जे नियोजन असतं.
तर कर्नाटक पॅटर्न प्रमाणे मी आपणास सजेस्ट करेल आपल्याला काय करायचंय, दर 6 फुटातनं एकदा असे आपण बेड तोडून घेतले, तर आपल्याला याचा फायदा चांगला होणार. कारण की निमॅटोड्सला किंवा शत्रुपुरुषांना इकडून इकडे ट्रॅव्हल करायला अडचण येणार. मग त्यासाठी आपल्याला लवकर त्यांना कंट्रोल करता येईल. मग असं देखील प्रॅक्टिकली आपण करू शकतो. तर निमॅटोडसाठी अशा प्रकारे वापर नक्की करा. आता आपल्याला आपल्या आले व हळद पिकामध्ये कुठलीही समस्या असेल, तर यासाठी ॲग्रोथमिसाचे एक्सपर्ट्स आपणास मदत करू शकतात. मग आपल्याला काय करायचंय, जो या स्क्रीनवर तुम्हाला फोन नंबर दिसतोय, त्याच्यावर तुम्ही WhatsAppद्वारे तुमच्या पिकाचं नाव आणि जी अडचण आहे ते टाकू शकतात किंवा जर कमेंटमध्ये तुम्ही तुमचं नाव, तुमचा फोन नंबर किंवा फोन नंबर आणि तुमची अडचण किंवा तुमचं पिकाचं नाव जरी टाकलं, तरी पुढच्या 24 ते 48 तासात आमची टीम आपला संपर्क करेल आणि जी काही अडचण असेल त्याची सविस्तर चर्चा होऊन, जर फोटोज, व्हिडिओज पाठवता आला तर WhatsAppवर ते सगळं मागवून किंवा घेऊन तुम्हाला एक प्रॉपर 18 ते 20 दिवसाचं शेड्यूल बनवून दिलं जाईल, की जेणेकरून तुम्हाला लाँग टर्म त्याचा रिझल्ट मिळेल किंवा सोल्युशन. म्हणजे कमीत कमी 3 फवारण्या आणि 3 ड्रिपचे ॲप्लिकेशन जर आपण केले, तुमची ह्या पिकामध्ये जी काही अडचण असेल ती सॉल्व्ह होऊ शकते. मग नक्की आम्हाला संपर्क